तुम्ही बघत आहात जनमत मराठी। सर आदित्य धनराज याची पण पहिली फिल्म आहे, माझी पहिली फिल्म आहे आणि काही नाही, एक रोड ट्रिप आहे सिक्कीमला, जी सिक्कीम मध्ये आउट अँड आउट शूट झाली आहे। त्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि बाकी मी जास्त बोलत नाही, तुम्ही फिल्म, सो आय थिंक दॅट इज द USP ऑफ द फिल्म। सो या स्टोरी काय नाही, स्टोरी ते एका शिवलिंगाच्या शोधात निघालेले आहेत सिक्कीमला, ठीक आहे, आणि एक त्या तिघांमधला एक जो मित्र आहे त्यांच्या एक शिवलिंग बघावं आणि तो मित्र बाकी दोघांना सांगतो की चल आपण जाऊया। मध्ये किती अडथळे येतात, काय काय प्रॉब्लेम्स येतात, काय काय गोष्टी घडतात, चांगल्या वाईट दोन्ही। बंजारा मला जेव्हा मी हे केलं तेव्हा माझ्या डोक्यात होतं की हा जो प्रवास आहे ना, हा काही प्लॅन्ड प्रवास नाही आहे म्हणून नाव ऐकलं असेल तुम्ही। एकदा असं म्हणाल होते की प्रत्येक कलाकाराने एकदा तरी निर्माता व्हावं, म्हणजे निर्मात्याची दुःख कळतात। त्यामुळे मी नाट्य निर्माता आधी झालो, मग 2 नाटकं केली आणि चित्रपट करायचा अशी खूप इच्छा होती। 100च्या वर मी चित्रपटात कामं केली, त्यामुळे मी अनेक चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही निर्मात्यांबरोबर कामं केली होती। ते एक उत्तम प्रोडक्शन हाऊस असावं स्वतःचं, असं एक माझं खूप दिवसांपासूनचं स्वप्न होतं। आणि हा सिनेमा जेव्हा यांनी मला ऐकवला, याच्यातलं खूप वेगळेपण मला दिसलं। म्हणजे ना, नेहमी नायक आणि नायिका असते ना, तर या सिनेमाचा पटकथा ही नायक आहे। या सिनेमामध्ये एक नायक आहे का, तर नाही। 3 मित्र एकत्रित मोड बांधली तर ते नायक आहे। ही एका वेगळ्या एकट्याची गोष्टच नाहीये, या तिघांनी एकत्र येऊन जे घडतं ते या सिनेमाची गोष्ट आहे। खूप वेगळ्या पद्धतीचा सिनेमा आहे, मराठीमध्ये असा आलेला नसणार कधीच। एकतर पूर्ण रोड ट्रिप, परत 90% सिनेमाचं चित्रीकरण हे पूर्णपणे सिक्कीम। प्रत्येक मित्राला प्रत्येक मैत्रीचा आपला अभिमान वाटावा असे प्रत्येक कोण जीवलात 2-3 असतातच, आणि ते जर असे लॉंग ट्रिपला गेले तर ते काय करतील, काय गंमत करतील आणि आलेल्या प्रॉब्लेम्सला कसे फेस करतील। तर मला असं वाटतं ती प्रत्येकाला जवळची वाटणारी गोष्ट आहे आणि ती आणली त्यांनी। आणि आता चित्रपटाचा प्रवास म्हणाल तर तो निर्माता म्हणून शरद मुंगशा सांगतीलच, पण सिक्कीम सारख्या ठिकाणी जाणं आणि तिथे शूट करणं ही सोपी गोष्ट नाहीये। आपण बोलतो चिकर किंवा नाही तिथे करणार, इथे होणार आहे, ते होणार आहे, पण वास्तवात त्या गोष्टी करणं खरंच कठीण आहे। पण तिथे जाऊन त्या पद्धतीने चित्रपट शूट केला याचं मला खरंच जास्त कौतुक आहे। बऱ्याचदा वातावरणाचा पण तुम्हाला फिरतोय आम्ही, तर त्याचा जरासा त्याला दुसऱ्या दिवशी त्रास झाला, पण नंतरचे 3 दिवस तो जरासा नाही म्हटलं तरी खूपच म्हणजे आजारी होता तो, पण त्यातूनही त्यांनी सीन्स दिले जे पाहिजे, बाईक चालवणं किंवा काय आमचे सिक्वेन्स होते त्यांनी केले, पण कुठे असं मला त्रास होतोय, मला हे होतंय असं न दाखवता करणं। आणि त्या एवढ्या थंडीत मायनसमध्ये आम्ही होतो का, तिथे एवढं करणं सोपं नाही, त्यामुळे त्याचा अभिमान वाटतो सुनीलचा की ते कुठे शूटिंग थांबू दिलं नाही, कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी लांब ठिकाणी जाऊन एखाद दिवस शूट कॅन्सल करणं ही निर्मात्याला परवडणारी गोष्ट नाहीये। त्यामुळे आणि असे अडथळे छोटे मोठे होत असतात, पण त्यातनं ऍक्च्युली तीच गंमत आहे ना, त्यातनं तुम्ही कसं निभावून पुढे जाता आणि ती गोष्ट जी पाहिजे ती व्यवस्थित कशी साध्य करता, हेच मेन आहे। जबाबदारी, न्याय